स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. पाहुण्यांना मान सन्मान देणं आपलं परम कर्तव्य. गेस्ट इज गॉड. आणि यावेळेस आपण पाहतोय गेसर गावची एक यशस्वी उद्योजक आदरणीय साईनाथ दादा भोईर यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा खऱ्या अर्थानं आपण सन्मान केला, गेजरगावचे उद्योजक उद्योगपती साईनाथ दादा भोईर यांच्याकडनं 40+ एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचे मात्र कॅश प्राइज आलाय. तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. चला आपण सुरुवात करूया. तर रेग्युलर मॅच कडे बुर्दुल आणि सिद्धीकरवे दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि सुरेश पाटील बुर्दुलचे सभापती त्यांचे सुपुत्र देवा पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. ऋषभजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आमचे आयोजक बोलतात कबीरदादा पाटील तुम्हाला आमंत्रित करता या. गेम ऑन लेट्स प्ले. गेमला मॅचला सुरुवात करू. पहिलाच बॉल हलक्या हाताला खेळून काढला. फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळती आहे सिंगल. रेग्युलरला आपण आता सुरुवात करतो. पहिली मॅच तुमच्या समोर आहे. टीम बुर्दुल त्यांना फाईट करतीये. सिद्धीकरवले म्हटलं तर आमचे समालोचक रायगडचे उपाध्यक्ष पनवेल समालोचकचे उपाध्यक्ष योगीजी बडवी या मॅचला पाहत असतील. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. आदिजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पुढचा बॉल बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल डीप राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अक्षय पाटील आणि विकी पाटील तुम्ही पाहता भूषणचं षटक पहिलं. हा बॉल खूप चांगला गुड लाईन्स बरोबर टेकअप होणारा बॉल आहे. लेफ्टी गोलंदाजा अँगल पाहू शकाल. भूषणचा बॉल रिलीज करण्याची त्याची क्रिया खूप चांगला डिलिव्हर करतो. इथे मात्र बीट केला विकी पाटीलला. लागोपाठचे 2 बॉल डॉट. सिंगलला सुरुवात केली आहे अक्षय पाटीलनं. संघ जाऊन पोहोचला 1 वरती. 5 षटकांची मॅच. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं. 5 षटकासाठी 25 मिनिटांचा कालावधी आहे. 15 मिनिटं तुम्हाला 3 षटकासाठी 16 मिनिटं लागला. 1 फिल्डर आतमध्ये घेऊ. लक्ष असू द्या. पडगा चांगला गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. बॉल लाईनच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. विकी पाटीलचा पहिला दमदार दर्जेदार चौकार 4. ऑल निगारपेट बॉल चालला. बॉलला जो दिशेने फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 6 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक ज्यानं 1 न खेळला सुरुवात केली आहे. तो स्ट्राईक केलाय. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न राहिला. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक संपलं P1चं पहिलं. आणि P1 मध्ये कशा रीतीनं गोलंदाजी करावी पॉवर प्ले मध्ये याचं उदाहरण देत असताना भूषणनं धावा खर्च केल्या. अवघ्या 6 धावा खर्च केल्या. 6 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय.
षटक संपलं पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 6 तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आदर्श आलाय. विकी ऑन स्ट्राईक ऑन दी कार्पेट. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर वेगानं आल्यात. सिंगल केली आहे. डबलचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहताय 8 या कड्यावरती. P2चं दुसरं षटक प्रगतीपथावरती. आदर्शला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. फडका चांगला बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. स्वागत केलं राजेश भाग्यवंत. आपलं मनपूर्वक सरचं स्वागत आणि चौकारनं राजेशचं स्वागत केलं. मुख्य व्यासपीठावरती विकी पाटीलनं धावा धावपलकावरती 4नं पुढे जात असताना 12 वरती तुम्ही पाहता. पहिली मॅच तुमच्या समोर आहे. एका बाजूला सिद्धी करवले तर दुसऱ्या बाजूला मृदुल. याच्यानंतर नागाव यंगस्टार आणि त्यांना फाईट करणार आहे ते तुम्ही पाहणार आहात. नवाडी देवाचा संघ. रिव्हर्स स्विच हिट. फडका चांगला ऑल इन दी कार्पेट बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2 स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती. 14 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक P2चं बॉलिंग ट्रॅकवरती आदर्शला तुम्ही पाहता. विकी पाटील ऑन स्ट्राईक ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार तुम्ही पाहिलेत. फडका मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये उंची जास्त. कॉटन बॉल आदर्शने पकडलाय झेल आपल्या बॉल थ्रो मध्ये. विकेटचं बदल सिद्धी करवलेला पहिला धक्का विकी पाटीलच्या स्वरूपात. विषय आहे हा चर्चेला. 11-22 नंबर आहे ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे हा चर्चेला. 11-22 नंबर आहे ट्रेंडिंगला. नाना गावाचा आहे बोलबाला. नाना पाटील नाव फेमस झाला. नाना पाटील फेमस झाला. उत्तम पाटील नाव फेमस झाला. उत्तम पाटील फेमस झाला. हे टायटल सॉन्ग तुम्ही पाहता या स्पर्धेचं. शिवसेनेची बुलंद तोप शिवसेना शाखा प्रमुख उत्तमदादा पाटील. या स्पर्धेचे लाडके आयोजक 40+ नागाव. या शिवराजी मडवी तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रवनाथ मात्र हे वन जोडी आहे खऱ्या अर्थाने. रातो के कातील हे 2 व्यक्तिमत्व तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. क्रिकेट प्रेमी आहेत खऱ्या अर्थानं. हे प्रेम आयोजकांवरती. मंथन पाटील तुम्ही जी कट पाहाल ना खऱ्या अर्थानं फिदा होल त्याच्यावरती. खूप चांगली कट आहे. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेचला. बॉल चालवून दी कार्पेट वेगानं आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डरनं पायानं वॉट ऑफ फिल्डिंग परफॉर्मन्स. नक्कीच पायाचा वापर केला. बॉलला स्टॉप केलं शेवटच्या मोमेंटला. फिल्डर तिथे तुम्ही पाहता आणि इथे तोपर्यंत थ्रो चांगला आला गॅदर करताना नाही. या बॉलवरती मिळतात धावा 3 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगानं गेला. सतरा धावा धावपलकावरती. षटकातील शेवटचा बॉल. समोर अक्षयला पाहताय. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. उजवा पाय टेकवला होता पुढे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आहे. P1 P2चं इथे षटक समाप्त झालं आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नाणेफेकी आल्यानंतर सिद्धी करवले संघ जाऊन पोहोचला. तो धावा धावपलकावरती 8.50च्या सरासरीनं 17 या कड्यावरती. नंबरची शान उत्तम पाटीलची कडक बात. शिवसेना शाखा प्रमुखला तात. नागाव गावाचा गाजे आवाज. 11-22 नंबरची शान उत्तम पाटीलची कडक बात. शिवसेना शाखा
फटका बॉल हवेमध्ये बराच वेळ लॉंग ऑनचा फिल्डर जजमेंट प्रतीन पकडलाय जेल विकेटचं बटन चौकारनंतर प्रत्युत्तर टी फॉर टॅट जशा प्रत्युत्तर विकेटचं बटन ओयूटी फलंदाज बाद सेकंड विकेट डाऊन सिद्धेकरला दुसरा धक्का उद्या नक्कीच 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहानं आज या नागाव गावामध्ये साजरा देखील केला जातोय आणि उद्या दिंडी देखील निघेल खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता उद्या शिवाजी महाराजांची जयंती देखील 19 फेब्रुवारी सिद्धेकरवले खेळतीया सिद्धेकरवले टीमला नवालीचं एक जबरदस्त सुप्रसिद्ध गायक विजयदादा मुकादम यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात सिद्धेकरवले टीमला त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत विजयदादा आपलं देखील स्वागत ज्युनियर बंटी स्ट्राईक यांना पुढे जाऊन खेचण्याचा प्रयत्न बॉल लाईन खराब आहे वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव एक न स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 23 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती भूषणला आमंत्रित केलं त्याच्या स्वागत केलं चौकारानं षटकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला हा बॉल समोर ठेवण्यात आला तुम्ही पाहता उजवा पाय पुढे मात्र आणला होता मोठा फटका खेळण्याच्या नांदामध्ये इथे फलंदाज बीट झाला डॉट बॉलची सांगता धावा धावपलकावरती पाहता 23 या आकड्यावरती या षटकातील पुढचा बॉल हा बॉल देखील खूप चांगला आहे गती बघा किती आहे खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता भूषणकडे वेग प्रचंड तेज तर्रार बॉल आहे लेन आहे लाईन आहे टप्पा आहे त्याच्याकडे चुकता भेदकता हे तुम्ही पहिल्या षटकामध्ये पाहिलं या षटकाची जरी सांगत चौकानं सुरू झाली असली तरी कमबॅक मला करणं माहिती आहे हे सांगत असताना आतापर्यंत भूषणची लागोपाठचा दुसरा डॉट बॉल या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे धावा धावपलकावरती 23 वरती स्कोर थांबला शेवटचा बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड व्हॉट अ शॉट बॉल चाला मिड विकेटला लांब असला पल्ल्याचा आता मात्र लेन ओळखता आली त्याला माहिती आहे मी पहिला बॅकफुटला होतो फ्रंट फुटला गेला डान्सिंग डाऊन द ग्राउंडचा नजाकत भव्य षटकार मिड विकेट सीमा पार 6 इथे आम्ही बॅकफुट लावतो 2 बॉल डॉट आले फ्रंट फुटला आला डान्सिंग डाऊन द ग्राउंडचा मेन विकेटला क्लिअर करणारा शेवटच्या बॉलवरती षटकार आला धावा धावपलकावरती 29 चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुधीर पाटील कट केला आहे तुम्ही पाहता कशा प्रकारे बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला शेवटच्या मोमेंटला बाईटचा फेस ओपन केला डगआउट मध्ये कदाचित आवाज आला की शर्लापासून थोडा दूर आहे वाईड बॉल देखील असावा त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला डीप कव्हर पॉइंटला या बॉलवरती मिळती आहे एक धाव अश्विन आमच्या सोबत आहेत जोडले जात आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये ते देखील आता मॅच खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना देखील तुम्ही खेळताना पाहणार एक आयोजक देखील आहेत
आता स्कोरच्या भूमिकेत मध्ये अश्विन शेठ भोईर, डॉट बॉल आला. गती देखील खूप आहे सुधीर पाटीलकडे. जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे टीम बुरदुलचा. डॉट बॉल. बंटीला तुम्ही पाहताय ज्युनियर बंटी. षटकातील पुढचा बॉल बंटीसाठी. हा बॉल तुम्ही पाहता पडला नंतर बॉल वाईड बॉलचा इशारा. डोक्याच्या वरनं बॉल केला लगेचच पंचायत स्क्वेअर लेगच्या सांगितलं वाईड बॉल आहे. बॉल अर्ध्या पीच वरती अपडला किती बघा. कुठलाही स्पोर्ट वर जसा टायकअप झाला ना तुम्ही पाहता बॅट्समनच्या डोक्याच्या वरनं बॉल निघून गेला. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. डॉट इथे व्हाईट बॉल पाहता. धावा धाव फलकावरती पाहताय स्कोरबोर्ड वरती 31 धावा. षटकातील पुढचा बॉल. स्वतःच्या पॉल्ट्रामध्ये बॉल लाडवला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप नव्हतं. सुधीरनं हेच ओळखलं की कदाचित हिट झाला नाही तर बॅकअपला कोणीच नाहीये. एक्स्ट्राची अजून एक धाव ऍड होईल. त्याला माहिती आहे सिंगलला काहीच फरक पडणार नाही. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धाव फलकावरती 32 या आकड्यावरती तुम्ही पाहता 32 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती. या षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंतारली संघाचे कॅप्टन तुम्ही आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. अंतारली टीमचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. षटकातील पुढचा बॉल समोर ठेवण्यात आला. बीट करून गेला. भन्नाट बॅग आहे सुधीर पाटीलकडे. या मैनू शेख जे आमचे दैसरचे आहेत क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. या मैनू काका तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. क्रिकेटवरती प्रेम आहे. आज वय किती मर्यादित याला महत्व नाही आहे. क्रिकेटवरती प्रेम आहे. या मैनुद्दीन शेख तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. स्वागत केलं मस्तामंग डीप स्क्वेअर लेगला गवसला झालं नसलं फोसला बंटी पाटील लेफ्ट हँडर बाद होतोय. आणखीन एक धक्का टीम सिद्धी करवली संघाला फलंदाज बाद. झुकला नाही कधी पुढं ना गावगाव 40+ क्रिकेट संघ. झुकला नाही कधी कुणा कुणा ना गावा फुटी प्लस क्रिकेट संघ. सांगा कशी शोभते झलक आहा लंक्यात सुटते झलक. ना गावगावाचा 40+ क्रिकेट चषक. ना गावाचा फुटी प्लस देवदाई चषक. ना गावगावाचा 40+ क्रिकेट चषक. ना गावगावाचा 40+ देवदाई चषक. विकेट मिळतीये. यश प्राप्त झालंय सुधीर पाटीलला. या षटकातील शेवटचा बॉल खूप चांगला ओव्हर या षटकामध्ये 5 मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळाली आहे सुधीरला. या षटकातील शेवटचा बॉल ओमकार पाटील बादशाह शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला. बॉल तुम्ही फर्स्ट टिपला कलेक्टिंग पाहिली. षटक संपलं 4 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती डबल तिरी 33 धावा डीजे.
हे आमचे लाडके आयोजक गुरुनाथदादा पाटील, शिवदादा बडवी, बालकुंजदादा मडवी असतील, आमचे आप्पा गुरुनाथदादा म्हात्रे, आमचे आयोजक उत्तमदादा पाटील, अशोकदादा पाटील नक्कीच एक फेरी मारतायत, पाहणी करतायत कशा रीतीनं ग्राउंड, कशा रीतीनं चाहता वर्गानं नक्कीच संपर्क हवेमध्ये. इथे मात्र शॉट आपला पकडलाय, जेल संपला. ओमकार पाटील साखेल लागणार आणखीन एक धक्का मैदानावरती फलंदाज बाद. शाखा प्रमुखला तात ना गावाचा गाजे आवाज. 22 नंबरची शान उत्तम पाटील कडक बात. शिवसेना शाखा प्रमुखला तात ना गावाचा गाजे आवाज. तुम्ही पाहता आमचे मैदान शेख विकेट मिळती पहिल्याच बॉल वरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अंकुश आला. फटका फसला, जेलची शक्यता, जेल सोडला. त्याच्यानंतर बॉल सीमा पार, लॉंग ऑन चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 37 धावा धावफलकावरती. विकेट पहिल्याच बॉलवरती अंकुशला, त्यानंतर जेल सोडला, चौकार गेला. फिल्डिंग थोडी खराब झाली. षटकातील पुढचा बॉल फटका बॅटच्या रडार मध्ये मिडल ऑफ दी पॅट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन सीमा पार, षटकार. उत्तम पाटील दादा एक नंबर ग्रुपचा या हो हाय लीडर. थँक्यू. अश्विन मडवी लॉंग ऑनला जेल सोडला, चौकार दिला. त्याच्यानंतर लगेचच लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. एखादा जेलचं महत्व किती आहे माहिती असेल लॉंग ऑनच्या फिल्डरला. व्यवस्थित बॅटवर त्याला फटका फसला. मिड ऑफला फिल्डर पोचतील का? पोचले होते, पण इथे तुम्ही पाहता तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आणखीन एक जीवनदान. प्रयत्न चांगले होते, मी म्हणेन फिल्डर शॉर्ट ऑफच्या त्याचा प्रयत्न खूप चांगले राहिले आणि या 2 स्कोर पुढे चालला. 45 धावा धावफलकावरती. उडवला बॉल, उंच गेला, फटका फसला. लॉंग ऑफचा पेटर पुढे सरसावला. पकडला आता झेल अश्विनचा आणि अश्विनला यावं लागेल माघारी. लागणारा 5वा धक्का सिद्धी करवले संघाला. खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी या स्पर्धेचा आघात झाला आणि कित्येक वर्षाची स्वप्न होती आणि 40+ मध्ये ती बाईक होती, ती 100 धावा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ठोकल्या होत्या मोतीराम पाटीलनं आणि त्याला ही पहिल्या वर्षामध्ये सीझन पहिल्यामध्ये पहिली बाईक मोतीराम पाटीलला मिळाली. शाईन बाईक देखील खूप छान आहे, ब्लॅक शाईन बाईक. नक्कीच तुम्हाला येणारी सॅटरडे सांगून जाईल की या बाईक वरती कोण बसेल, कोणाचे स्वप्न पूर्ण होतील. विश्वास भाग्यवान, अजून तुम्ही 40+ झाला नाही, तुम्ही ते स्वप्न बघू नका. स्वप्न कधी बघायची? जेव्हा कुठ्या तरी कलेमध्ये तुम्ही नक्की स्ट्रगल करता तेव्हा स्वप्न बघा, नक्कीच साकार होतील. शेवटचा बॉल 1 to go. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल.
लाईन पाहावी लागेल. ऑप्शनला सोडून जातो. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला. 46. मुकेश पाटील ऑन स्ट्राईक. या बॉलवरती मोठा हिट हवा. 50 जरी झाला तरी सन्माननीय स्कोर होऊ शकेल. सिद्धेकरची मी बॉलिंग जवळून पाहिली आहे. खूप चांगला बॉलिंग अटॅक आहे त्यांचा. पण या बॉलवरती किती धावा येतील? उडवला बॉल. उंच गेला स्क्वेअर लेगला. शेवट षटकार. खेळाडू कक्षाला दिली मुकेश पाटील मानवंदना. शेवटच्या बॉलवरती ठोकला. हा षटकाराच्या बरोबरीनं धावा फलकावरती 6 स्कोर पुढे 50 ओलांडली आहे. 53 धावा कुठेतरी येत नव्हत्या. शेवटला या ओव्हरला धावा आल्या. इथे झेल झाला. मिसफिल्डिंग झाली. झेल देखील सोडल्या आणि धावा बनवल्या. 53-54चा पाठलाग आता उत्तरार्धामध्ये करायचा टीम बुर्दुलला. या धावा चेस केल्या जातील का डिपेंड. येणारा उत्तरार्ध नक्कीच तुम्हाला मानस मनोरेच्या मुखातून ऐकायला भेटेल जरूर. या यंगस्टर नागाव टीमचे कॅप्टन आणि कॅप्टन नावाडी लगेच टॉससाठी या. टॉसला लगेच या. बघा इनिंग ब्रेक नंतर टॉस झालाच पाहिजे. या यंगस्टर नागाव टीमचे कॅप्टन आणि कॅप्टन नावाली देवा टॉससाठी या. लवकर या. या नावाली टीमचे कॅप्टन लगेचच आहे. बघा आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करतोय. आमचे युट्यूबर खऱ्या अर्थानं युट्यूबर आहेत जबरदस्त उदय मडवी. 0 सुरुवात केली. आज 10K सबस्क्रायबर आहेत. इन्स्टा फॅन फॉलो देखील आहेत. रील स्टार देखील आहेत. युट्यूबर उदय मडवी आमच्या सोबत आहेत. क्रिकेट कलाकारांना क्रिकेट देखील खूप आवडत असतो. क्रिकेट हा सर्वांना आवडतो. मग तुम्ही डॉक्टरांच्या देखील मॅचेस होतात. खऱ्या अर्थानं ज्या न्यायाधीशामध्ये जो न्याय लावला जातो आहे ॲडव्होकेट वकिलांच्या देखील मॅचेस होतात. प्रत्येकजण क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असतो. कारण की प्लॅस्टिकच्या बॅटनं केला सुरुवात लाकडी बॅटनं आली आहे. पहिला 1 बॉलनं केला सुरुवात. आज तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये 1-1 बॉल देतात. हाच तो क्रिकेट आहे. मग ॲज अ डॉक्टर म्हणा, ॲज अ वकील म्हणा, मग तुम्ही कुठलाही बिझनेसमॅन म्हणा, ज्यानं जी सुरुवात केली असतो ना लहानपणी ती आईवडिलांनी बॅट दिलेली असते त्या प्लास्टिक बॅटनं. प्रत्येकजण क्रिकेटचा वेडा असतो. आज युट्यूबर आहेत आमच्यासोबत कॅप्टन नवाली. या बघा लक्षात असू द्या नवाली टीम तुम्हाला वारंवार आम्ही सूचना देतो. इनिंग ब्रेक टॉस झालाच पाहिजे. आयोजक अन्यथा तुम्हाला पॉइंट्स देतील. बघा लक्षात असू द्या. नियम बाय नियम. नावाली टीमचे कॅप्टन शेवटचा देवादादा लक्षात असू द्या. इनिंग ब्रेक तुम्ही देखील क्रिकेट खूप वर्ष खेळलात. इनिंग ब्रेक टॉस झाला हवाय. या मी टॉस करूयात. रेग्युलरची दुसरी मॅच तुमच्या समोर यंगस्टार नागाव त्यांना फाईट करतीये टीम जय गणेश्वर नवाडी. या 2 टीमचे कॅप्टन. एका बाजूला देवादादा आमचं तर दुसऱ्या बाजूला आमचे युट्यूबर मित्र उदय मडवी. टॉस संदीप म्हात्रे वडवली यांच्या शुभ हस्ते टॉस. नाण्याची पहिली बाजू आमचे लाडके आयोजक उत्तमदादा पाटील आणि नाण्याची दुसरी बाजू 11-22 किंग्स. 11-22 हा गाडीचा लकी नंबर. कॉल कोण देणार आहे? चला देवादादा. उत्तमदादा आणि उत्तमदादा पाटील मान्यवरांना विनंती आपण आस्थापन्न व्हायचं आणि आपण देवादादा तुमचा डिसिजन फक्त सांगा. चला काही हरकत नाही. ते बोलणार नाही. आता टॉस बॉस म्हणतो कॉल आहे. टॉस जिंकलाय टीम नावाडी संघाच्या कॅप्टन देवादादानं आणि त्यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग करू आणि यंगस्टार नागावला बॅटिंग करायची आहे. जाऊया मॅचकडे जिथे 53 बनला 54चा पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये. टीम तुम्ही पाहता 52 धावा आणि 53 धावेचा पाठलाग करायचा. या मानस मनोरे माजी सरपंच रामनाथजी पाटील साहेबांचं देखील बळपूर्वक सरचे स्वागत. होणार नाही समाजसेवक जन माणसात शिवरायांचा मावळा खरा बसलाय साऱ्यांच्या मनात. ही इमानदारी ती कायम
षटकानं सुरुवात केली आहे डावाला. इथे तुम्ही पाहता फिल्डर उपस्थित आहे. मिसफील्ड झाली आहे. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 7 वरती. त्रेपन्नचा पाठलाग पार करायचा आहे. षटक क्रमांक पहिल्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता विक्रांत पाटील. महेश आणि अजय अशी सलामीची जोडी. बादचा कडा फर्स्ट स्लिपला मात्र अप्रतिम शेल पकडला. फर्स्ट स्लिपला फिल्डर अश्विन मडवी. टिपला शेल विकेट झपतात. बुरदुल संघाला पहिला धक्का. अजय 0 वरती बाद. ठाणे रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. ठाणे रायगड मध्ये त्याच्या नावाचा चालतंय र बोलबाला. कोणी टक्कर देणार नाही आमच्या उत्तम पाटील दादाला. 11-22 नंबरचा इतिहास माहित दुनियेला. उत्तम पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला. इतिहास उत्तम पाटीलचा माहित साऱ्या दुनियेला. इतिहास उत्तम पाटीलचा माहित साऱ्या विकेट मिळती विक्रांत पाटीलला पहिली. अजयची. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभि पाटील 3ऱ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. टिपला शेल. आणखी विकेट 2 चल में आया. धक्के पे धक्का. विकेटचा बदन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला भूषण पाटील. आणि भूषण पाटीलला लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार लगावले. तर एक जबरदस्त गोलंदाज 50 फॉर्म मध्ये आहेत. वाकलांचे बिपिन पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राइज भूषण पाटील साठी. वेगवान आहे प्रचंड वेग आहे. विकेट आल्यानंतर दडपण नक्कीच फलंदाजाकडे होत आहे. आणि मी आधीच म्हटलं की सिद्धी करवलेची गोलंदाजी जबरदस्त आहे. विकेट मिळाला अजयचा. विकेट अभि पाटीलचा. तुम्ही पाहताय सर्व आमचे उत्तमदादा पाटील असतील, गुणदादा पाटील, शिवदादा असतील, अशोकदादा असतील, गुणनाथ म्हात्रे असतील, आमचे अप्पा असतील, पाहणी करतात. खोदून काला या फटक्याला स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. इथे तुम्ही पाहता डॉट बॉल आहे. डॉट बॉलला षटक क्रमांक इथे संपलं. पहिलं P1चं लक्ष 53चं होतं. आणि धाबा धावपलकावरती पहिल्या बॉलवरती षटकारला. त्यानंतर कमबॅक काय असतं क्रिकेटचा सी फॉर कमबॅक, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कम्युनिकेशन. या सर्व गोष्टीत विक्रम पाटीलनं अवघ्या धावा खर्च केला. 7 विकेट मिळाला. 2 डीजीला देऊया संधी. ऐकूया संगीत. सारा गाव एक होऊन पाडतोय पार. सोहळा सायो खरो खरे. जित तित चर्चा एकच बर. स्पर्धेची हाय पावर. आई गाव देवी 12-13 संघाचा गाजतय नाव जगभर. जय गाव देव जय हनुमान कोटी प्लस संघाचा. थँक्यू डीजे. या ठाकूर शेठ आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. आचारी खूप छान आहेत कारण की जेवणाच्या हाताने त्यांच्या टेस्ट आहे ना आम्ही खूप पहिले आमच्या देखील लग्न कार्यामध्ये नक्कीच उपस्थित असतात. या ठाकूर शेठ तुमचं मनपूर्वक सरचे हार्दिक हार्दिक स्वागत. अनंत भोकाशी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आणि सुरेशजी पाटील तुमचं देखील स्वागत केलं. इथे तुम्ही पाहता व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये. एक केली आहे डबलचा कॉल. 2 धावा पूर्ण.
P2चा दुसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती समीर पाटील लेफ्ट हँडर आहे. क्षेत्ररक्षण कव्हरला फिल्डिंग डोक्यावर बॉल सीमा रेषा मिस फील्डचा बोर्दूसाठी येणारा चौकार. खूप चांगले फिल्डिंग समीर पाटीलला तुम्ही पाहता सिद्दीकर टीमचा अपकमिंग स्टार यंग स्टार. येणाऱ्या 2 वर्षामध्ये कल्पेश पाटील जर विचार केला ना ॲज द बॉलर म्हणा ॲज द बॅटर फिल्डर यंगस्टारनं खूप उंच भराटी घेतली आहे. आडवा बॅटनं खेचला व्यवस्थित बॅट वर त्याला झेलपर्यंत पोहोचले पण शेवटच्या क्षणाला झेल हातातून निसटला. या बॉलवरती मिळतात त्या 2 धावा. अशा मोमेंटला प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्नशील परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न नक्कीच करा डेफिनेटली यश मिळेल. तुम्हाला धावा वाचवायच्या धावा दिल्या जातात. कॅच देखील सोडला या धावा 2-2 स्कोर पुढे चालला 15 वरती. शिवदाजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आणि 15 ज्या धावा आल्यात ना त्या तुम्ही पाहता महेश पाटील याच्याच बॅटमधून आल्यात. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली राहिला थोडा दूर ठेवला. आउटस्टँडिंग गोलंदाजी समीर पाटीलची P2 मध्ये होत असताना तुम्ही पाहता. षटकातील शेवटचा बॉल धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती 15 लक्ष पार करायचं 53चा आतापर्यंत लाजबाब गोलंदाजी सिद्धी करवली करतीये. शेवटचा बॉल उडवला बॉल चालला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर ठोकला भव्य षटकार महेश पाटीलच्या बॅटमधून 6. या सुरेश जी नामदेव पाटील याचा देखील इथे शुभागमन झालाय. सचिन पाटील यांचे ते वडील आहेत. या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. याच क्रीडांगणामध्ये तुम्ही आणखीन एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा पाहणार आहात. याचे लाडके आयोजक आमचे सचिनदादा पाटील असतील. 3 ते 9 3 ते 8 या कालावधीमध्ये एक क्रिकेटचा आणखीन एक महासागर याच क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार पाटील. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा व्हाईट बॉलचा इशारा. सुरेशजी पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करू. संदीपजी पाटील या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. जे निघूच आहेत संदीपजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. बावीस धाबा धावपलकावरती 18 बॉल 31 अजूनही गरज आहे. 30च्या षटकामध्ये ओमकारनं व्हाईट बॉलला सुरुवात केली आहे. 30ऱ्या षटकाला उडवला बॉल झेलची शक्यता विकेट किपर स्वतः बंटीनं पकडलाय. इथे झेल संपला. भूषण पाटीलचा खेळ 3 बॉल 0 वरती त्यांना बाद. अकाउंट खुलं करता नाहीये. परतीचा इशारा बोर्दूल संघाला आणखीन एक धक्का.
आपलं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. आडवा पाठनं खेचला बॉल लॉग ऑफ फिल्डर ते बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पा सुधीर पाटीलची ओळख सिद्ध करणारा हा येतो लॉंग ऑफच्या डोक्यावर षटकार. पाटील हा डिटर बुरदुल संघाचा स्वतःची ओळख सिद्ध करणारा षटकार तुम्ही पाहिला. इथे तुम्ही पाहता विकेट कीपर बीट फर्स्ट टिपचा बीट. बॉल का फेकला ओमकारनं. नो बॉल पण असा फेकलाय विकेट कीपरच्या डोक्यावरनं सरळ पडायला बॉल गेला लेग स्लिपच्या फिल्डरकडे. म्हणजे असा नो बॉल कदाचित तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल. काही हरकत नाही आहे. खूप चांगला नो बॉल तुम्ही ओमकार पाटीलचा पाहिला. अशा व्हिडिओ जास्तच व्हायरल होतात. हा नो बॉल होता. खूप वेगळा आगला नो बॉल. असा नो बॉल कधीच पाहिला नसावा. या स्पर्धेमध्ये कल्पेश आपण देखील खूप वर्ष आम्ही देखील आता 4-5 वर्ष कॉमेंट्री करतो. तुम्ही देखील जबरदस्त गुणलेखक आहात. नो खूप आउटस्टँडिंग होता. फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पानिक नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि तो खेळण्यासाठी सज्ज झाला. समोर तुम्ही पाहता बॅट्समन सुधीर पाटील. फ्री हिट बॉल आहे. षटकातील पुढचा बॉल उडवला बॉल लॉंग ऑफला. फिल्डर मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. सुधीर पाटीलचा लागोपाठचा दुसरा सिक्सर. नाही कुणाला सर नागाव गावाची नाईट क्रिकेट स्पर्धा असते लय डेंजर. नागाव गावाचा पोटीतला चषक असतो नेहमीच एक नंबर. चषक नेहमीच एक नंबर. स्पर्धा असते लय डेंजर. स्पर्धा असते लय डेंजर. थँक यू. 35 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. हा प्रकार इथे फुलकरचा प्रयत्न फसला. लेग स्लिपला पकडला असेल. सुधीर पाटील ची विकेट मोठी मिळती आहे. ओमकारनं मात्र यश प्राप्त केलाय. सुधीर बॅक टू द आउट. नंबर हाय ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे हा चर्चेला. 11-22 नंबर हाय ट्रेंडिंगला. नाना गावाचा हाय बोलबाला. नाना पाटील नाव फेमस झाला. नाना थँक्यू रिजे. बघा लक्षात असू दे आमच्या व्यासपीठा समोर जिथून बॉलिंग अटॅक आहे बघा पडद्यावरती जे मायबाप प्रेक्षक बनल्यात प्लीज विनंती करतोय पडद्यावरती बसू नका. बघा जे मायबाप प्रेक्षक पडद्यावरती बसल्या त्यांना विनंती पडदा सोडून तुम्ही बिंदास बसा मित्रांनो प्लीज. ही पडदा ओळख या स्पर्धेची. चौदा चेंडू 18 धावेची गरज. दर्शन आला बॅटिंग साठी. चौदा बॉल 18 धावा जुनी हव्यात. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तेज तर्रार आहे पण दिशा खराब आहे. वाईड बॉल. 14 बॉल 17 धावेची अजूनही गरज आहे. डॉट बॉल फेकायची स्थिती करले टीमला. दर्शन नवीन फलंदाज मैदानामध्ये 6व्या क्रमांकावरती.
खूप चांगला बॉल पडल्यानंतर बॉल डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. समीकरण 13 बॉल 17ची अजूनही गरज आहे. सुधीरची विकेट गेली आहे. महेश पाटील एका बाजूनं नो स्ट्राईक केला. त्याच्यावरती मॅच अवलंबून आहे बुर्दुल संघाची. इथून 13 मध्ये 17 करायच्यात मॅच बनू शकते. कल्पेश क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. विकेट महत्वाच्या आहेत, डॉट बॉल महत्वाचे आहेत. शेवटचा बॉल भन्नाट वेगानं फेकला. लाईन खराब आहे, वाईड बॉलचा इशारा. एक न स्कोर पुढे चालला. धावपलकावरती तुम्ही पाहता 37 या आकड्यावरती डॉट बॉलला वाईड बॉलला असे बॉल तुम्हाला टाकायचे नाहीये धुमकार. शेवटचा बॉल हा बॉल वाईड बॉल. एकतर धावा वाचवायच्यात, एक्स्ट्रा स्वरूपात धावा दिल्या जातात. आणि या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत 4 वाईड बॉल आणि 1 नो बॉल. इथेच कुठेतरी याच धावा वाचल्या असत्या तर मॅच रंगतदार बनली असती. 13 बॉल 15ची गरज. फटका चांगला, फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला 1 केली, दुसरीचा प्रयत्न चालू होता. 1 झाली. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. तिसरा 3 षटकां समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 39 आणि आता समीकरण 12 बॉल 14 धावेची गरज. बारा बॉल 14ची गरज. विकेट कीपर बीट. फर्स्ट टीमला फिल्डिंग चांगली झाली आहे. वाईड बॉल 1+1 2 धावा अतिरिक्त. अशा धावा या मॅच पासून याच धावा खूप मागात पडतील टीम सिटी कवेला. मोठी देसाईचे 40+1 अष्टपैलू क्रिकेटर ज्ञानेश्वर देवकर या मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर दादा तुमचं देखील स्वागत करू. वाईड बॉल सिद्धे करवले मात्र यांचं चुकलं कुठं या मॅच मध्ये या वाईड बॉलच्या धावा. कारण की तुम्ही पाहता याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये ओमकारनं 4 वाईड बॉल 1 नो बॉल. या ओव्हरला देखील समीर पाटीलची वाईड बॉलला सुरुवात झाली आहे. लागोपाठचा तिसरा वाईड बॉल. 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकांना क्रॅश प्राईज पाहतो. विकेट हॅट्रिकला वाईड बॉलला काहीतरी कॅश प्राईज लावायला हवं होतं उत्तम दादा. कारण की 3 वाईड बॉल टाकलेत. इथे खूप खराब गोलंदाजी सिद्धी कवले टीमची. 12 बॉल 10 धावेची गरज आहे. फटका चांगला, फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळते सिंगलला स्कोर पुढे चालला. 44-44 वरती 11 बॉल 9 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 11 मध्ये 9. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटलाच बॉल स्पर्श झाला हलकाचा. फिल्डर विकेट कीपर जोपर्यंत येतील बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 45 या आकड्यावरती. 10 बॉल 8 धावेची गरज आहे. 10 मध्ये 8 हव्यात. बॉल 7ला कडा. बॉल मागे चाला वेगानं. लेग स्लिपला फिल्डरला थांबवला. या बॉलवरती मिळती आहे ती सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती
46 या आकड्यावरती सिंगलला देखील काम जमेल आणि सिंगलला प्रमोट केलं जात आहे. 9 बॉल अजूनही 7 धावेची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. फेडर उपस्थित रनआउटची संधी आणि इथे विकेट मिळतीये रनआउटच्या रूपात. चांगली फिल्डिंग फलंदाज बाद. बॉल ऑल दी कार्पेट बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेने इकडे फिल्डर उपस्थित आहेत. मिडफील्ड झाली या बॉलवरती. सिंगल महेशला स्ट्राईक हवी आहे आणि सिंगलच्या बरोबरीनं 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. लक्ष 53चं आणि धावा धावपलकावरती 47. समीकरण तुम्ही पाहताय. शेवटचे 6 बॉल 6 धावेची गरज. बॉल टू रन इक्वेशन या मॅच मध्ये. कोण जिंकेली मॅच अजून संपली नाहीये. जर वाईट बॉल फेकले नसते सिद्धिगड टीमनं तर या ओव्हरमध्ये कदाचित 12 धावा राहिल्या असत्या, कारण की वाईट बॉल देखील तेवढेच फेकल्या. 6 मध्ये 6 काय घडलं हे विसरून नव्या जोशा नव्या जोमानं तुम्हाला सुरुवात करायची आहे. हा क्रिकेट आहे. मेहनत जिद्द चिकाटी तुम्हाला खूप काही सांगतं. क्रिकेट म्हणजे त्याच, क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे मेहनत आणि मेहनतीची पराकाष्ठा करा 100%. 6 बॉल 6 ची गरज. समोर महेश आहे. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हॅलो हॅलो डॉट बॉल आला. 5 बॉल 6 ची गरज आहे. महेश पाटील ऑन स्ट्राईक. फटका खोदून काढलाय. झेलची शक्यता. फिल्डर पोचतील का? इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉलला स्टॉप केला. तोपर्यंत 3री धावेचा प्रयत्न होता, नाकारलाय. अशा कॅचेस तुम्हाला मोमेंटला घेणं खूप गरजेचं आहे. या बॉलवरती मिळत आहेत 2 बॉल. आता तुम्हाला हव्या आहेत 4 बॉल 4 ची गरज. 6 बॉल 5 धावा रोखताना आम्ही पाहिलं धानसरच्या पारस पोरजीला, कैलादादांचे सुपुत्र. काय ती मॅच झाली होती. 3 बॉलमध्ये 1 हवी होती. 3ही बॉल डॉट आणि सुपरची मॅच होती. सुपर 6 ची मॅच होती ती. फुल टॉस फुल टॉल केला. बॉल वेगानं. विजयाचा हा चौकार महेश पाटीलच्या बॅटमधनं. पहिला सामना जिंकलाय टीम बुर्दुलनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम सिद्धी करवले. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि लगेच आपण जाऊयात मॅन ऑफ द मॅच. करणारा महेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेच चला महेश पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.